कंधे पे मेरा बस्ता चला मैं जहां ले चला। जय शिवराय मित्रांनो, तर आता आपण आलेलो आहे प्रचंडगडला। तर आजचा आपला ट्रेक आहे प्रचंडगडचा। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या। मित्रांनो, आता आपण गडाचा थोडं वरती आलेलो आहे आणि इथून वरून खालचा गुंजवणे धरणाचा व्ह्यू एवढा भारी दिसतोय ना, खूप भारी दिसतोय। हे धरण पावसाळ्यामध्ये खूप फुल भरलेलं असतं। मित्रांनो, आज रविवार आहे, त्याच्यामुळे गडावरती एवढी गर्दी आहे ना, तुम्ही बघू शकता गर्दी। जय शिवराय मित्रांनो, आपला हा 2024 मधला पहिला वॉटरफॉल आहे आणि तो पण तोरणागडवरचा आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय! हर हर महादेव! छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हा गड जिंकला होता आणि ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकला त्यावेळी गडाचं नाव तोरणागड होतं। पण ज्यावेळी गड जिंकला त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचं नाव प्रचंडगड म्हणून असं नाव ठेवलं होतं। असलेला हा तोरणा किल्ला छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांकडे गेला। मोगलांच्या ताब्यात गेलेला हा तोरणा किल्ला शंकरराजे नारायण या सचिवाने परत स्वराज्यामध्ये आणला। 1704 मध्ये औरंगजेबाने त्या किल्ल्याला वेढा टाकून हा किल्ला डबल त्यांच्या ताब्यात करून घेतला। औरंगजेबाने हा किल्ला जिंकल्यानंतर या किल्ल्याचं नाव फुतुलगैब असे ठेवले। फुतुलगैबचा अर्थ असा होतो की आता आपण झुंजार मातीवरती पोहोचलेलो आहे आणि झुंजार मातीवरती एवढं धुकं आहे ना की आजूबाजूचं काहीच दिसत नाही आहे झुंजार मातीवरती। आणि झुंजार मातीवरती येण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागते। ते स्ट्रगल करून आता आम्ही झुंजार मातीवरती पोहोचलेलो आहे। आणि तोरणेश्वर मंदिराजवळ आलेलो आहे। मी तुम्हाला काही त्याचे व्हिडिओ दाखवत आहे। हे आहे मेंगाई देवीचं मंदिर। हे आहे तोरणेश्वर मंदिर। अच्छा, रयतेचा राजा त्यो आम्ही हात रत या। आता आपण कोकण दरवाजापाशी आलेलो आहे आणि हा दरवाजा आपल्या गडाचा मागच्या साईडचा दरवाजा आहे। हा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात असल्यावरती सरसेनापती नाटोजी कोकाटे यांनी हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये आणला आणि हा शेवटपर्यंत मराठ्यांच्या म्हणजेच स्वराज्यामध्ये राहिला। मित्रांनो, या गडाचं एक वैशिष्ट्य आहे। या गडाचं वैशिष्ट्य असं आहे की जर तुम्ही हा गड पावसाळ्यामध्ये जर लांबून बघितला ना तर हा गड सेम तोरण, आपलं घराचं जे तोरण असतं ना त्या तोरणासारखा दिसतो। हे या गडाचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे। मित्रांनो, या आपल्या तोरणा गडावरची पाण्याची टाकी, त्या टाकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असताना या टाकीमध्ये खूप पाणी होतं। आता उन्हाळ्यामध्ये या टाकीतलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे। हा आपल्या गडावरचा तलाव आहे। एवढं छान तलाव आहे ना की जसं की आपल्या गावामध्ये किंवा शहरामध्ये धरण जसं असतं तसं या गडावरती तलाव बांधलेला आहे। आता आपण तोरजाई देवी मंदिरापाशी आलेलो आहे। चला तुम्हाला मी मंदिर दाखवतो। बघा मित्रांनो, हे आहे तोरजाई देवीचं मंदिर। शिवराय मित्रांनो, अशा प्रकारे आपला तोरणाचा ट्रेक हा कंप्लीट झालेला आहे। मित्रांनो, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।